शहरातील कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून हॉटेल्स आणि रेस्टॉरंटसाठी नियमावली लागू करण्यात आली आहे। पुणे शहरातील हॉटेल चालकांकडून या नियमांचं पालन केलं जातंय की नाही, सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझिंग या बाबींवर किती लक्ष दिलं जातंय, त्यासाठी टॉप 20 न्यूजच्या टीमनं पुण्याच्या जेएम रोड, एफसी रोड, कर्वे रोडपासून ते सारसबाग परिसरातील विविध हॉटेल्सना भेट देऊन इथल्या परिस्थितीचा प्रातिनिधिक आढावा घेतला। पाहुयात टॉप 20 न्यूजचा विशेष रिपोर्ट, हॉटेलमधील रियालिटी चेक। पुण्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसते आणि याच पार्श्वभूमीवर पुणे पालिका प्रशासनाने हॉटेल संबंधित काही नियमावली जाहीर केलेली आहे। यामध्ये सॅनिटायझेशन, सोशल डिस्टन्सिंग याचा समावेश असणार आहे। आता आपण यामागील सत्य चेक करणार आहोत। खरंच या नियमांचं पालन केलं जातंय का, आज आपण हे पाहणार आहोत। आज आपण आलेलो आहोत कर्वे रोड येथील किमया हॉटेलवर। आज आपण आज जाऊन पाहूयात की या नियमांचं खरंच पालन केलं जातंय का। चला तर मग पाहूयात नेमकी परिस्थिती काय आहे। सर्वात प्रथम सर्वात महत्त्वाचा म्हणजे सॅनिटायझरचा वापर कंपल्सरी केलेला आहे, तो इथे होताना दिसतोय। त्याचबरोबर इथे आपण एक बोर्ड बघू शकतो ज्यामध्ये लिहिलेलं आहे की मास्कचा वापर बंधनकारक आहे, जेणेकरून जर कोणी जो ग्राहक आत येईल त्याला सर्वात प्रथम हा बोर्ड दिसणार आहे, ज्यामुळे तो मास्क जरी लावलेला नसेल तरी ह्या बोर्ड नंतर तो मास्कचा वापर करणार आहे। आणि इथे आपण जे बघू शकतो एक टेम्परेचर मशीन, जे ज्यावेळेस आपण आत प्रवेश करणार त्यावेळेस ही टेम्परेचर मशीन असेल, जेणेकरून टेम्परेचर जर जास्त असेल तर त्याला आत एंट्री दिली जाणार नाही। त्यामुळे बाकीचे जे ग्राहक आहेत त्यांना ती रिस्क नसणार आहे। इथे येणारे प्रत्येक जो ग्राहक असतो त्याचं तुम्ही टेम्परेचर चेक करता आणि त्याला सॅनिटायझर वापरा। हो सर, हो दररोज घेतो। चला मग आपण आत बघूयात, आज जे ग्राहक बसलेले तिथे सोशल डिस्टन्सिंग किंवा इतर नियमांचं पालन केलं जातंय का। आता आपण इथं बघतोय, इथे अनेक जे ग्राहक आहेत जे इथे काहीतरी खायला वगैरे आलेले आहेत। इथं आत्ता तरी गर्दी कमी आहे, त्यामुळे सोशल डिस्टन्स आपोआप पाळलं जाते आणि टेबलमध्येही भरपूर अंतर दिसते, जेणेकरून एकमेकांचा जो संपर्क आहे तो कमी राहील आणि या कोरोना विषाणूचा संसर्ग होणार नाही आहे। आपण इथल्या स्टाफशी आपण आता संवाद साधूयात, नेमकी काय परिस्थिती, कशा पद्धतीने काळजी घेतली जाते। पण तोपर्यंत आपण हे पाहू शकतो की इथे आत्ता गर्दी कमी आहे आणि तसंच त्या टेबलमध्ये बऱ्या प्रमाणात अंतर आहे, जेणेकरून जे इथे खायला येणारे जे लोक आहेत त्यांचा एकमेकांशी संपर्क कमी प्रमाणात येणार आहे। चला आपण इथल्या एक स्टाफचा एक इथल्या हॉटेलमध्ये काम करणाऱ्या एका व्यक्तीशी संवाद साधूयात आणि त्यांच्याकडून जाणून घेऊयात कशा पद्धतीने ते इथे काळजी घेतात ते। सोशल डिस्टन्स एक महत्त्वाचा जो नियम आहे तो पालिका प्रशासनाने घालून दिलेला आहे, म्हणजे जाहीर केलेल्या नियमावलीमध्ये। त्यामध्ये एक असा नियम आहे की एक टेबल सोडून ग्राहकांना बसवायचं आहे, तर तसा नियम तुम्ही पाळलेला दिसत नाही। नेमकं काय म्हणजे कसं नियोजन केलेलं आहे? नाही, आता आम्ही ह्या ठिकाणी आमची जी कॅपॅसिटी आहे त्याचे 50% आम्ही केलेली आहे, म्हणजे ज्या लेन्स आम्ही ठेवलेल्या आहेत टेबलांच्या त्या कमी केल्या आहेत। जवळजवळ एक 10 फुटाचं अंतर आम्ही मध्ये ठेवलेलं आहे, जेणेकरून कस्टमरला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही किंवा संसर्ग होणार नाही, याची आम्ही प्रामुख्याने काळजी घेतोय। आता आपण पाहतोय गर्दी बऱ्यापैकी कमी आहे। रात्री किंवा दुपारची जी मुख्य जेवणाची वेळ असते त्यावेळेस गर्दी जास्त होते, मग त्यावेळेस तुम्ही कसं नियोजन करता जर जास्त गर्दी असेल तर? हां, ज्या वेळेला म्हणजे गर्दीचा प्रसंग असेल त्यावेळेला आम्ही आतमध्ये येतानाच लोकांना कमी प्रमाणात किंवा जेवढी आमची कॅपॅसिटी आहे त्यानुसारच आम्ही सांगतोय। आतमध्ये येतानाच सॅनिटायझेशन सगळं लोकांना समजून सांगतोय, आम्ही हात वगैरे धुवायला सांगतोय आणि सगळ्यांची काळजी घेतोय आम्ही। इतर काही नियमांचं पालन किंवा इतर काही काळजी घेताय का तुम्ही? इतर म्हणजे ज्या गोष्टी ज्या सरकारने आम्हाला सांगितलेत त्याचं आम्ही योग्य आणि तंतोतंत पालन करतो। आमचा स्टाफ वगैरे आम्ही सगळे स्वच्छता वगैरे पाळतोय। सगळ्यांचं म्हणजे मास्कचा वापर कंपल्सरी आहे, तो आम्ही सगळ्यांनाच म्हणजे कस्टमर आणि आमचा जो स्टाफ आहे त्यांनाही आम्ही कंपल्सरी केलेला आहे।
यामध्ये नक्कीच आता नुकसान तर होत असेल, कारण जास्त गर्दी आता अलाउड नाही आहे, कमी प्रमाणात ग्राहकांना तुम्ही एंट्री देताय. नुकसान काय होतं किंवा काय अडचणींचा तुम्हाला सामना करावा लागतो? नुकसान म्हणण्यापेक्षा नुकसानापेक्षा आरोग्याची काळजी सगळ्यांची घेणं हे महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे आम्ही ती काळजी घेतो. कालपासून हे नियमांची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश प्रशासनाने दिलेले आहेत. यामध्ये पालिका प्रशासनाने कारवाईचे देखील आदेश दिलेले आहेत. जर या नियमांचं कुठं पालन झालं नाही तर कारवाई करण्यात येणार आहे. आपण इथले जे आलेले खाण्यासाठी जे लोक आलेले आहेत त्यांच्याशी संवाद साधूयात. नेमके त्यांच्या काय अडचणी आहेत किंवा त्यांचं काय म्हणणं या नियमांच्या बाबतीत ते आपण बघूयात. कालपासून एक अंमलबजावणी करण्यात येते नियमांचे. हॉटेलमध्ये आता ते पालन करण्यात येणार आहे. पुन्हा एकदा जर ते नियमांचं पालन झालं नाही तर पुन्हा लॉकडाऊनची शक्यता आहे. तर काय सांगाल, नेमकं काय समस्या जाणवतात या नियमांचं पालन करताना? नाही, नियमांचं पालन करायला कुठलीही समस्या नाही आहे. नियम हे पाळले पाहिजेत, त्यात काही फार अवघड विषय नाही आहे. मास्क आता जरी इंजेक्शन्स आणली तरी 6 महिने त्याच्यानंतर तुम्ही मास्क घाला अशा बातम्या पण आहेत. मास्क हा वापरायला अजिबातच अडचणी. इनफॅक्ट मला तो जास्त उपयोगीच वाटतो पोल्युशनला कंट्रोल करायला. अनेकांचं असं म्हणणं आहे की करून म्हणजे जे सर्वसामान्य लोकांना याचा फटका बसतोय. जे इतर लोकांनी केलेलं आहे, हा विषाणू मुख्यतः बाहेरच्या देशातून आलेला आहे. म्हणजे सर्वसामान्य लोकांच्या चूक नसताना त्यांना याचा फटका बसतोय आणि ते सहन करावं लागतं. तसं तुमचं काही म्हणणं आहे की उगाचच याचा त्रास, नाहक त्रास सर्वसामान्यांना होतो? नाही, आता ही इट्स अ फेट अकम्पली. तर आता त्याच्याबरोबरच आपल्याला त्याचा हे ठेवला पाहिजे, कॉग्निझन्स घेतला पाहिजे. आणि असे अनंत प्रकारच्या रोगराया आत्तापर्यंत भारतात येऊन गेलेल्या आहेत. त्याला लोकांनी त्यावेळी त्या पद्धतीने उत्तरं दिलेली आहेत. आताही आपण बऱ्यापैकी सक्सेसफुली उत्तर देतो आहे. आपला डेथ रेट हा 1.5% कमी असं ऐकतो आहे मी. आणि कोमॉर्बिडिटी जास्त आहे, त्यांनी जास्त काळजी घेतली पाहिजे. आणि कोमॉर्बिडिटी होऊ नये यासाठी लोकांनी जास्तीत जास्त व्यायाम करणं आणि हेल्दी राहणं हे पण महत्त्वाचं आहे. आता एकूणच तुम्ही या हॉटेलमध्ये आलेला आहे, तर या हॉटेलमध्ये काटेकोरपणे पालन केलं जाते त्या नियमांचं? सोशल डिस्टन्सिंग असेल, मास्क, सॅनिटायझर, या सगळ्या नियमांचं पालन केलं जाते? मला तर इथं सगळं छान दिसलं आहे. अगदी टेबल कमी केलेली आहेत. जी आधी जास्त जवळ होती असं वाटत होतं, आता 2-3 रोज काढलेले आहेत त्यांनी. येताना सॅनिटायझरची बॉटल होती, इन्सिस्टन्स दाखवला गेला. फक्त खाण्याच्या वेळी मास्क काढा असं त्यांनी आम्हाला विनंती केली. त्यामुळे आता आम्ही गप्पा मारताना देखील समोरासमोर मास्क लावूनच बोलतो. थोडक्यात काळजी घेत तुम्हाला जेवणाचा आनंद घेता येतो इथे. एकूणच पालिका प्रशासनाने जे आवाहन केलं आहे त्याला आता काही हॉटेल तरी गांभीर्याने घेताना दिसत आहेत. या हॉटेलमध्ये तरी आपल्याला तसं दिसतंय की अनेक नियमांचं पालन काटेकोरपणे केलं जातं आहे. या हॉटेलमध्ये आता तुम्ही आलाय तर इथे तुम्हाला नियमांचं पालन करताना किंवा काही कोरोना संदर्भात जे नियम आखून दिलेले आहेत त्याचं पालन होताना दिसतंय काटेकोरपणे? येस ऑफकोर्स. त्याच्याशिवाय एंट्रीच नाही. तिथे तो बोर्डच लावला आहे, नो मास्क नो एंट्री. आणि प्लस सॅनिटायझर पण ठेवलेलं आहे. येताना सॅनिटायझर लावायचं, जाताना सॅनिटायझर लावून बाहेर जायचं. थोडक्यात कोरोना संदर्भात सगळी काळजी घेतली जाते. तुम्हाला अशा काही अडचणी जाणवत आहेत का की ह्या सगळ्या नियमांमुळे असं तुम्हाला काही समस्या सामोरे जावं लागते, असं काही आहे? नाही, तसं नाही. फक्त एवढंच आहे की टेबलवर 4 खुर्च्या असतात. आता त्या नियमाप्रमाणे पूर्वी कसं होतं, समोरासमोर एकच खुर्ची असायची. आता ते 4 आहे. मे बी दिस इज बिकॉज ऑफ द लिबरल इन द लॉ. ते आम्ही त्याला काही आम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही. पण आम्ही बसतानाही शक्यतो डिस्टन्स ठेवूनच बसतो. प्रत्येकजण आपापली काळजी स्वतःच घ्यायला पाहिजे. त्याला काय दुसऱ्याला जबाबदार धरण्यात काहीच पॉईंट नाही. एकूणच कालपासून म्हणजे सोमवारपासून पालिका प्रशासनाने जे कडक निर्बंध लावलेले आहेत त्याचे काटेकोरपणे पालन केलं जाते असं या हॉटेलमध्ये दिसते. आणि त्याचबरोबर येथील ग्राहकांनाही या जे नियम आहेत याचं काही समस्या आहे असं दिसत नाही. एकूणच या नियमांचं काटेकोर पालन इथे केले जात आहे. नळ स्टॉप शेजारी असलेलं समुद्र वेज या हॉटेलवर आपण इथे जाऊन आता पाहणार आहोत की खरंच या नियमांचं पालन काटेकोरपणे केलं जात आहे का, नेमकं काय रियालिटी आहे आपण ह्या चेक करणार आहोत. चला तर मग पाहूयात नेमकी परिस्थिती काय आहे. आपण इथे पाहू शकतो, इथे टेबल आहेत जे महापालिकेने जे नियम आखून दिलेले आहेत की एक टेबल सोडून बसण्याची म्हणजे बैठक व्यवस्था करण्यात यावी, त्या नियमांचं कुठेतरी इथं पालन करताना दिसत नाही आहेत. आपण थेट
त्यांच्याशी बातचीत करूयात याबाबत की या नियमांचं पालन केलं गेलेलं नाही आहे का, यावर संवाद साधूयात. आपण आत जाऊन बघूयात. सॅनिटायझर आणि मास्कचे जे नियम आहेत किंवा टेम्परेचर मशीन जे कंपल्सरी करण्यात आलेलं आहे का, या नियमांचं पालन करण्यात येते का ते पाहूयात. सोशल डिस्टन्सचा जो महत्त्वाचा नियम आहे, ज्यामध्ये लोकांमध्ये संपर्क कमी झाला पाहिजे यासाठी सोशल डिस्टन्स नियम आखून दिलेला आहे, तो कुठेतरी तुटताना दिसतोय. कारण इथे जरी मास्क जरी असतील तरी अतिशय शेजारी म्हणजे जवळजवळ बसलेले दिसत आहेत लोक, त्यामुळे सोशल डिस्टन्सचा इथे फज्जा उडवलेला दिसतोय. आपण थेट आत जाऊन बघूयात. सॅनिटायझर आणि इतर जे नियम आहेत त्यांचं पालन होतंय का ते आपण आत जाऊन पाहूयात. येईल त्यानंतर सॅनिटायझरचा वापर करून सॅनिटायझरचा वापर करून त्याला इथे बसण्याची परवानगी दिली जाणार आहे. त्यामुळे सॅनिटायझरचा इथे वापर दिसतोय. त्यानंतर अनेक ठिकाणी सॅनिटायझर ठेवलेले आहेत. आपण इथले जे मॅनेजर आहेत हॉटेलचे त्यांच्याशी संवाद साधूयात, कशा पद्धतीने नियमांचं पालन ते करतायत. नमस्कार. पुणे महापालिकेने जे आत्ता काल नियमावली जाहीर केली आहे ते नियम कशा पद्धतीने तुम्ही फॉलो करताय? सॅनिटायझर अवेलेबल केले आहेत. टेबल एक सोडून बसवले जात आहेत. मास्क आहे कंपल्सरी. टेम्परेचर पण चेक केलं जातं आहे आता. पण आहे थोडं जेवढं जमतं आहे तेवढं सगळंच करायचा प्रयत्न करतो आहे. जे नियमावली बसवले आहे ते बसवण्याचा प्रयत्न केला जाते. पण आत्ता या टेबलवर असं कुठेही लिहिलेलं दिसत नाही आहे की या टेबलवर बसायचं नाही आहे किंवा असं काही तिथे दिसत नाही. आमचे स्टाफ मेंबरच कस्टमरला सांगणार आहेत. ते प्रवासी येतील त्यानंतर तुम्ही त्यांना तसं सांगता की हा टेबल सोडून बसायचा आहे. आणि ते अजून एक जो नियम आहे की टेम्परेचर मशीन ज्यावेळेस ग्राहक आत येईल त्यावेळेस त्याला टेम्परेचर त्याचं चेक करून आत सोडण्यात येणार आहे किंवा मास्क आहे की नाही याचं ते चेक करून त्यांना आत सोडण्यात येणार आहे. तसं तिथे कोणी नाही आहे, कोणी व्यक्ती नाही आहे. टेम्परेचर मशीन इकडे आहे. त्यामुळे इथं आले की त्यांना दाखवलं जातं. म्हणजे ज्या कस्टमरला वर पाठवलं जातं एसीजमध्ये किंवा त्यामुळे तिथं चेक केलं जातं. इतर काही काळजी तुम्ही घेताय का? म्हणजे भांडी वगैरे असतील त्यांचं भांडी गिझर्स आहेत. हॉट वॉटरमध्ये भांडे धुले जातात. प्लेट्स वगैरे एकदा नॉर्मल लिक्विडमध्ये मग गरम पाणीमध्ये टाकून सगळं ते धुतलं जातं. काय समस्या जाणवतात या म्हणजे हे जे नियम आहेत त्यात? अर्थातच तुम्हाला आता संख्या म्हणजे कमी करावं लागणार, जे ग्राहक येत आहेत त्यांची गर्दी कमी करावं लागणार. काय समस्या काय अडचणी जाणवतात या निर्बंध? बिझनेस लॉस आहे. कस्टमर्स कधी कधी थोडं आर्ग्युमेंट्स असतात. आम्हाला इथंच बसायचं आहे, आम्हाला इकडे नाही चालणार. हे सगळ्या गोष्टी आहे. थोडं कस्टमर्सनी पण थोडं सपोर्ट केलं असतं ते थोडं सुरळीत होऊ शकतं. पण काय काय येतात काय काय असे जरा ते अडवणून की नाही बोलतात की नाही आम्हाला इथंच बसायचं आहे. या नियमांच्या बाबतीत काही सूट देण्यात यावी अशी काही मागणी तुमची आहे पालिका प्रशासनाकडे? सध्या म्हणजे कसं आहे की सिच्युएशन असं आहे की आम्हाला जेवढं कॉपरेट करता येईल तो आम्ही करतो आहे. इट इज फॉर द बेटरमेंट ऑफ द कम्युनिटी. त्यामुळे थोडं आम्ही आमच्या परीने जेवढं जमतं तेवढं करतो आहे. एकूणच आपण पाहू शकतोय जरी बिझनेसचा लॉस होत असेल म्हणजे जरी ग्राहकांची क्षमता कमी करावी लागत असेल तरी हे कोरोनाच्या संकटाला सामना करण्याची तयारी त्यांची आहे. आणि या परिस्थितीचा सामना करण्यासाठी आपल्याला ही काळजी घेणं आवश्यक आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आपण इथल्या जे ग्राहक आहेत इथे जे आलेले आहेत लोक त्यांच्याशी संवाद साधूयात. त्यांचं काय म्हणणं या नियमांबद्दल? सर, आत्ता जे पालिका प्रशासनाने हॉटेल किंवा इतर सगळ्या बाबतीत जे निर्बंध घातलेले आहेत त्याबद्दल काय म्हणणे? तुम्ही आत्ता या हॉटेलमध्ये आलेला, तुम्हाला जाणवते का त्या नियमांचं पालन केलं जाते किंवा जे काही असेल सॅनिटायझर असेल सोशल डिस्टन्स त्याचं सगळं पालन केलं जाते काटेकोरपणे? हो जाते ना. इथे आल्यानंतर तुम्ही काय अनुभव घेतला या नियमांचा? इथं आल्यानंतर त्यांनी खरं म्हणजे हे करायला पाहिजे होतं, आमचं मेजर घ्यायला पाहिजे होतं. आपण ते घेतलेलं नाही. आता आतलं आम्हाला माहीत नाही काय केलं ते साधारणतः एकंदरीत. आणि काय तुम्हाला म्हणजे हे जे नियम आहेत त्याची अडचण समस्या असं काही जाणवते? हे असणं गरजेचं आहे किंवा त्यात काहीतरी सूट दिली? असणं गरजेचं आहे. या नियमांचं पालन केलं पाहिजे. काटेकोर पालन हॉटेल व्यावसायिकांनी पण केलं पाहिजे आणि ग्राहकांनी पण केलं पाहिजे. आपण अजून एक इथे ग्राहक आहेत त्यांच्याशी बोलूयात. त्यांचं काय म्हणणं आहे? सर, तुम्हाला तेच प्रश्न असतील. आल्यानंतर काय अनुभव होता? त्या नियमांचं पालन करण्यात आलं या हॉटेलमध्ये? मला एवढं म्हणणं आहे की हॉटेलवाल्यांनी पालन केलं का नाही केलं त्याच्याबद्दल बघण्यापेक्षा राजकारणी आणि पुढारी लोक हे लोकांचा आदर्श आहेत. ते लोक पालन करतायत का ते पहिलं बघणं गरजेचं आहे ना. फक्त जनतेकडनं लूट करून त्यांच्याकडनं पैसे उकळले जातात. कुठल्या पुढाऱ्याची पावती फाडली का मास्क नाही म्हणून?
किती कार्यक्रमांमध्ये त्यांच्या मास्क नाही किंवा काही नाही आहे. थोडक्यात हे जे ज्यांच्यामुळे हे होते किंवा लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी लोकांपुढे आदर्श ठेवला पाहिजे की आम्ही पण बघा मास्क लावून जातोय, आम्ही सुद्धा 50 लोकांच्या पुढच्या कार्यक्रमात उपस्थिती लावत नाहीये. ते लोक तर सगळीकडे लावत आहेत काहीच करू शकत नाही. आणि गुन्हा दुसरा गरीब जनतेवरती गुन्हा लादला जातोय. काय म्हटलंय, थोडक्यात सर्वसामान्य लोकांना याचा अडचणी सहन तर करावा. त्यांनी सुधारायला पाहिजे लोकप्रतिनिधींनी. या नियमांमध्ये काही सूट देण्यात यावी किंवा काहीतरी सूट मिळावी अशी काही अपेक्षा तुमची? तर त्यांनी जर व्यवस्थित पालन केलं पुढारी लोकांनी तर आपोआप जनता सुद्धा आपोआपच करेल ना, आणि आपोआपच करोना गायब होईल. हॉटेलमध्ये काही नियमांचं पालन आता काटेकोरपणे करावं लागणार आहे, ज्यामध्ये सॅनिटायझेशन असणार आहे, सोशल डिस्टन्सिंग असेल. तर आता आपण पाहू शकतो की खरंच या नियमांचं पालन केलं जाते का. आत्ताच आपण पाहिलं इथं सॅनिटायझर आहे, मात्र इथं जी टेम्परेचर चेक करण्याची मशीन असते ती नाही आहे आणि तिथे कोणी उभं राहिलेलं नाही, जेणेकरून जे ग्राहक आत येतील त्यांना सांगायला की सॅनिटायझरचा वापर करा किंवा टेम्परेचर चेक करायला तिथे कोणीच नाही आहे. सोशल डिस्टन्सिंगचा जो दुसरा नियम होता की एक टेबल सोडून ग्राहकांची बैठक व्यवस्था असणार आहे, तर ते आपण पाहू शकतो इथे त्या नियमांचं पालन केलं गेलं आहे का. आत्ता इथे गर्दी कमी आहे, त्यामुळे आपण बघू शकतो आत्ता तरी गर्दीची ती समस्या नाही आहे. पण इथे जे सोशल डिस्टन्सिंगचा जो नियम आहे, एक टेबल सोडून बसायची जी व्यवस्था आहे ती इथे केलेली नाही आहे. इथे कुठलीही खूण नाही आहे, जेणेकरून येणाऱ्या ग्राहकाला समजेल की हा टेबल सोडून आपण इथे बसायचं आहे. तर आपण इथले जे मॅनेजर आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊयात नेमकी त्यांनी कोरोना संदर्भात काय नियमांचं पालन केलेलं आहे. नमस्कार सर. नमस्कार मॅम. कोरोना संदर्भात जे काल जी नियमावली जाहीर झालेली आहे त्याचं कशा पद्धतीने पालन तुम्ही करता? आम्ही मॅडम पहिले सॅनिटायझर वगैरे गेटवरच आम्ही ठेवलेले आहे. आम्ही स्टाफला आमच्या सगळ्या ग्लोव्ज सगळ्या कॅप मास्क सगळं घालायला आम्ही पहिले सिक्युअर करून शेनी कस्टमरचे जरा डिस्टन्स आम्ही पाळून शेनी ऑर्डर वगैरे घेऊन शेनी व्यवस्थित हे करतो, कस्टमरला सॅटिस्फॅक्शन करतो. आणि जे मशीन असते आपले टेम्परेचर चेक करण्यासाठी, हो, म्हणजे येतानाच टेम्परेचर चेक केलं जातं, तर ती मशीन तिथून आली त्याच्या संदर्भात काय? त्याच्या संदर्भात म्हणजे आम्ही अजून काय सध्या मशीन ठेवलेली नाही मॅडम. मशीन आम्ही आता आम्ही अप्लाय केलेली आहे आमच्या ओनरला सांगून शेनी. ते येईल 1-2 दिवसातच येऊन शेन जाईल ते. कालच नियमावली हो हो. कालच ते ॲक्च्युली आमच्या आता ओनर आहे ते आउट ऑफ पुणे आहे, ते चेन्नईला आहे, त्याच्यामुळे 1-2 दिवसांनी येतील. तेव्हा आम्ही त्यांना ऑलरेडी सांगितलेलं आहे, कळवलेलं आहे त्यांना. आणि दुसरा जो नियम आहे डिस्टन्सिंग, सोशल डिस्टन्स पाळायचे, त्यासाठी बैठक व्यवस्थेचा असं करण्यात आलेली आहे की एक टेबल सोडून बसायला लागणार आहे. तर इथे अशी कुठली खूण दिसत नाही, जेणेकरून येणाऱ्या ग्राहकाला समजेल की आपण एक टेबल सोडून बसायचं. तर त्या संदर्भात तुम्ही काय केलं? नाही, तसे काय आमच्याकडे एवढी काय गर्दी पण नाही, काय नाही. त्याच्यामुळे ऑलरेडी आमच्याकडे म्हणजे बिझनेसवर इफेक्ट पडलेले आहेत. कस्टमर ऑटोमॅटिक बसतानाच डिस्टन्स पाळून बसलेले आहेत. काय एवढं जे ज्यांचे म्हणजे जसं फॅमिली गेस्ट असेल तेवढं ते एकत्र बसलेले असतात, बाकी डिस्टन्स पाळून सगळे बसलेले आहेत. आणि काय अडचण येते तुम्हाला या कोरोनामुळे? अचानक कोरोना आल्यामुळे अनेक वेळा काय होतं, आता गर्दी कमी होते, तर तुमच्या बिझनेसमध्ये त्याचा काय प्रॉब्लेम? बिझनेसमध्ये आमच्या प्रॉब्लेम म्हणजे आता सध्या बिझनेस 2 दिवसात आता 3 दिवस झाले कमी झालं आणि आम्ही रात्रीचं 10 वाजताच क्लोज करतो. आता रात्री आम्ही 12 वाजेपर्यंत आम्ही चालू ठेवायचो असं, पण आता आम्ही सध्या 10 वाजताच आम्ही क्लोज करतो आहे. मग बिझनेस पण तेवढा पहिल्यासारखं नाही, काही नाही. या नियमांमध्ये काही सूट द्यावं असं काही मागणी आहे तुमची पालिका प्रशासनाकडे? काय मॅडम? या हे जे नियम आहे त्यामध्ये काहीतरी सूट मिळावी, काहीतरी म्हणजे जेणेकरून कमी करण्यात यावे, असं काही इच्छा आहे तुमची? नाही, कोरोनामुळे तर कमी व्हायलाच पाहिजे होतं, पण आता मला पण हो. थोडक्यात आपण पाहू शकतो कालच ही नियमावली जाहीर झाली असताना देखील या नियमांचे काटेकोरपणे पालन केले गेलेलं नाही आहे. सॅनिटायझर मात्र इथे ठेवलेलं आहे, मात्र जे इतर नियम आहेत जसं की बैठक व्यवस्था किंवा सोशल डिस्टन्सिंगचे त्याचं कुठेतरी काळजी घेताना दिसत नाही आहे. मात्र त्यांचं असं म्हणणं आहे की कालच नियमावली जाहीर झाल्यामुळे त्यांना ते नियोजन करता आलेलं नाही आहे. त्याला आपण आता इथे पाहू शकतो की इथे सॅनिटायझर आहे, त्यानंतर ते मशीन आहे ज्यातून टेम्परेचर चेक करता येणार आहे. ज्यावेळेस ग्राहक येईल त्याच वेळेस सॅनिटायझर इथं दिलेलं जाणार आहे आणि त्यानंतर सॅनिटायझर आणि ही मशीन असेल, जेणेकरून येतानाच तिथून चेक करून त्याला आत घेतलं जाईल. त्यानंतर आता दुसरा जो नियम आहे सोशल डिस्टन्सिंगचा, त्याचं कितपत पालन केलं जातं हे आपण इथे जाऊन चेक करूयात. आपण इथे पाहू शकतो इथे
जे टेबल आहेत म्हणजे जे बैठक व्यवस्थेत एक टेबल सोडून बसण्याची जी व्यवस्था आहे, जो नियम आहे त्याचं पालन केलं जाते. कारण इथे लाल खुणा ह्याच्यावर केलेल्या आहेत जेणेकरून या टेबलवर येणारा जो ग्राहक असेल त्याने बसायचं नाही आहे. त्यानंतर हे आपण इथे पाहू शकतो नो सिटिंग, म्हणजे जरी आला तरी हे वाचून तो तिथे बसणार नाही आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं जाणार आहे. आपण इथले जे ग्राहक आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊयात त्यांना ते ह्या नियमांचं कसं पालन करता येते. नमस्कार सर. नमस्कार. आपण या हॉटेलमध्ये आला त्यावेळेस तुमचा काय अनुभव होता? कोरोनाचे नियमांचं पालन केलं जातं आहे का? हो, नियमांचं पालन केलं जातं आहे. ॲक्च्युली येतानीच हॉटेलमध्ये एंट्रीच्या टायमाला हॉटेलवाल्यांनी की सॅनिटायझर ठेवलं आहे, आपलं टेम्परेचर चेक करतायत आणि मग आत सोडत आहेत. तसे आत सोडत नाही आहेत. आणि इथंही सिटिंग अरेंजमेंटमध्ये पण खूप त्यांनी व्यवस्था चांगली केलेली आहे जेणेकरून की सोशल डिस्टन्सिंग मेंटेन होते इथे. तुमचा काय अनुभव होता इथे ज्यावेळेस तुम्ही हॉटेलमध्ये आत आला? हॉटेलमध्ये जेव्हा आतमध्ये आलो तेव्हा सोशल डिस्टन्सिंग आहे इथं तुम्ही बघू शकता. आत्ता आतमध्ये येताना मास्क वगैरे लावूनच एंट्री आहे. सॅनिटायझर आहे तिकडे. त्यामुळं हॉटेलचं एकदम असं म्हणजे प्रेशियस आहे सगळं. कोणाला काही म्हणजे असं नाही का आपण म्हणतो की गजबज आहे किंवा काय, तसं अजिबात काय नाही. इतर जे नागरिक आहेत जे बिनधास्तपणे अजूनही मास्क न वापरता फिरतायत किंवा सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत नाहीत, त्यांना काय आवाहन करा? कसं आहे मॅडम माहिती का, आपण जर का आपली काळजी घेतली तर तो कोरोना आटोक्यात येणार आहे. नाहीतर आपण आपली काळजी जर का नाही घेतली तर ते वाढतच जाणार आहे. आणि आपण आता गेले 6 महिने अख्खं वर्ष लॉकडाऊनमध्ये आपलं गेलेलं आहे बघायला गेलं तर. तसं आपणच आपली काळजी घेतली तर पुढं परिस्थिती निर्माण नाही होणार. आपल्यासोबत आत्ता या हॉटेलचे मॅनेजर आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात कसं नियोजन नेमकं या नियमांचं केलं जातं आहे. नमस्कार सर. कालच कोरोना संदर्भात एक नियमावली जाहीर झालेली आहे, तर त्या नियमांचं तुम्ही पालन कसं करता या ठिकाणी? मी सोशल डिस्टन्सचे पालन करतो आणि कस्टमर एंट्री करताना गेस्ट सॅनिटायझर वापरतो आणि टेम्परेचर करतो चेक करून गिरायकला कस्टमरला आत घेतो. इथे सोशल डिस्टन्ससाठी टेबलवर मार्क लावून ठेवलं आहे. नो सिटिंग 1-2 टेबलच्या वर एक टेबल एक करून ठेवलेलं आहे. नो सिटिंग करून ठेवलेलं आहे. हां, आता तरी गिरायकीला सगळं हे होत आहेत, पण आम्ही एकदा सांगतो असं नाही, गर्दी करू नका, विनाकारण बसू नका, जास्त गर्दी करू नका, हे करून हे समजून घेतील गिरायक. आणि नुकसान तरी आहेच आहे. आत्ता तरी बघा गर्दी नाही आहे आपला 50% कस्टमर कमी द्या आता. आपण एकूणच इथे सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं जातं आहे. मास्कशिवाय आत एंट्री नाही आहे. ज्यांच्या तोंडावर मास्क नसेल त्यांना आत एंट्री नाही आहे. त्याचबरोबर हे टेबलवर या खुणा केलेल्या आहेत. एकूणच जे महापालिकेने निर्बंध घातलेले आहेत त्याचे काटेकोरपणे पालन केले जात आहे इथे. कॅमेरामॅन रोहितसह मी नम्रता, टॉप 20 न्यूज, आपली बातमी. गेल्या काही दिवसात राज्यासह पुण्यातही कोरोना रुग्णांचा आकडा वाढताना दिसतोय. नवीन नियमावली पुणे प्रशासनातर्फे जाहीर करण्यात आली आहे. राज्य शासनानेही नवीन नियमावली केली आहे. जसे हॉटेल्स वगैरेंसाठी जी नवीन नियमावली आहे त्याचाच रिॲलिटी चेक आज आम्ही टॉप 20 न्यूजच्या वतीनं घेतोय. आत्ता आपण आहोत पुण्यातील प्रसिद्ध हॉटेल वाडेश्वरमध्ये. नियमानुसार इथं 50% म्हणजे 50% लोकच बसवले जात आहेत. टेबलवरती सूचनाही लिहिलेल्या आहेत की एक टेबल सोडून बसले आहेत. आपण पाहू शकता की प्लीज डू नॉट सीट हिअर. प्रत्येक टेबलवरती एका टेबलनंतर ही सूचना दिलेली आहे. मास्क जे इथले लेबर आहेत तेही मास्क वापरत आहेत, वेटर वगैरे. कस्टमरांना सॅनिटाईज करूनच आत सोडलं जातं आहे. टेम्परेचर त्यांचं चेक केलं जातं आहे आणि व्यवस्थापक इथले सांगत आहेत की कस्टमर गेल्यानंतर आम्ही तो टेबल सॅनिटाईज करतो आणि जे स्वच्छता आहे ते आम्ही पाळतो आहे. कोरोनाचे जे नियम शासनानं लागू देण्यात आलेले आहेत त्या नियमांचं पालन करूनच आम्ही हे हॉटेल चालवतो आहे. या सर्व संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी धनश्री कळंबेकर आहेत, जे व्यवस्थापक आहेत. त्यांच्याशी जाणून घेऊया आपण नेमकं त्यांनी कोरोनाचं नियम पालनाचं काय केलं. मॅम, काय सांगाल? कोरोनाची रुग्णसंख्या वाढती आहे, त्यानुसार नवीन नियमावली हॉटेलसाठी पण आलेली आहे. आपण या हॉटेलमध्ये कशा प्रकारे नियम राबवत आहेत, काय सांगाल मॅम? आम्ही एकतर बाहेर येणाऱ्या कस्टमरसाठी आम्ही बाहेर टेम्परेचर घेतो आहे, शिवाय त्यांच्यासाठी सॅनिटायझरची व्यवस्था केलेली आहे. आतमध्ये हॉटेलमध्ये आम्ही 50% कपॅसिटीमध्येच सर्व टेबल्स चालू केलेली आहेत
आणि प्रत्येक आमचा जो कर्मचारी आहे इथला हा शील्ड घालतो, मास्क घालतो, हँडग्लोव्ज घालतो. प्रत्येक कस्टमर उठून गेल्यानंतर टेबल आणि खुर्च्या सॅनिटाईज केल्या जातात. त्याच्याशिवाय आम्ही दुसऱ्या कस्टमरला बसून देत नाही. आणि आम्ही जे गव्हर्नमेंटचे सगळे नियम आहेत ते सर्व नियम आम्ही पाळतो. मॅम, आपल्याला माहिती आहे की आपलं जे हॉटेल आहे ते प्रसिद्ध हॉटेल आहे. इथं कधी कधी खूप गर्दी होते. रात्रीच्या वेळेस खूप गर्दी असते. आपण म्हणताय की जे काही लोक येत आहेत त्यांना मास्क अनिवार्य केला जातो आहे. तुम्ही टेम्परेचर चेक करतायत, सॅनिटाईज केलं जातं आहे. हा पूर्ण नियोजन करताना जर गर्दी वाढली तर त्यावेळेस कसं नियोजन असतं? गर्दी वाढली तरीसुद्धा आम्ही सोशल डिस्टन्सिंग पाळून त्यांना लाईनमध्ये उभं करतो. म्हणजे त्यांना उभं राहायला सांगतो, रिक्वेस्ट करतो आम्ही. कारण की आम्हाला नियम कुठलेही मोडायचे नाहीत. गर्दी झाली तरी आम्ही जे 50% कपॅसिटीमध्ये जे टेबल्स चालू केले तीच ठेवतो. आणि येणाऱ्या प्रत्येक कस्टमरला तुम्ही मास्क घाला, हात सॅनिटायझरने स्वच्छ धुवा ही विनंती करतो प्रत्येक वेळेला. ओके, तर ह्या होत्या जे वाडेश्वर हॉटेलच्या व्यवस्थापिका ज्यांनी सांगितलं की शासनानं जे नियम पाळले आहेत कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी, त्या सर्व नियमांचं पालन आमच्याकडनं केलं जात आहे. आणि येणाऱ्या काळातही या नियमांचं पालन आम्ही नक्की करू. त्यामुळे आत्ता आपण आहोत पुण्यातील जे गुडलक चौकातलं जे गुडलक हॉटेल आहे त्या हॉटेलमध्ये टॉप 20चा हा रिॲलिटी चेक आहे की शासनानं दिलेल्या आदेशानुसार कोरोनाचे नियम पाळले जात आहेत का, मास्क सॅनिटायझेशनचा जो वापर सांगितलेला आहे तो वापर होतो आहे का. हा गुडलक कॅफे आहे, खूप गजबजलेला कॅफे आहे. आपण पाहू शकतो आहे की इथे आत्ताही तितकीच गर्दी आहे. हे नेहमी गर्दीचं हॉटेल आहे. पण इथे जे व्यवस्थापक आहे त्यांच्याकडे सांगण्यात येते की आम्ही सोशल डिस्टन्सिंग असो किंवा मास्कशिवाय एंट्री देत नाही आहे, सॅनिटाईज करतो आहे, या सगळ्या नियमांचं आम्ही पालन करतो आहे खरं. पण आत्ता आपण पाहू शकतो आहे की एक नियमानुसार एका खुर्चीवर एक आणि एक खुर्ची रिकामी असा नियम असताना देखील या कॅफेमध्ये अनेक जण हे जवळपास सोशल डिस्टन्सिंगचं पालन न करताना दिसत आहेत. या सगळ्या गोष्टीवर आपण व्यवस्थापकांशीही चर्चा करणार आहोत. ते याचं नियमांचे पालन कशा प्रकारे करतायत, त्यांनी काय हॉटेलसाठी नवीन नियमावली आखलेली आहे. गुडलकचे संचालक आहेत आपल्यासोबत. सर, काय सांगाल, जो गवर्नमेंट ने बताया था होटल्स के लिए जो नए रूल्स आए थे, सोशल डिस्टेंसिंग, मास्क, ये सभी प्रकार के क्या रूल आप फॉलो कर रहे हैं? हमारा ये सब रूल्स फॉलो हम लोग कर रहे हैं. इसमें कोई नहीं है कि क्यों कॉरपोरेशन वाले इधर चेकिंग होती है आके, सब होता है. सोशल डिस्टेंसिंग है, सैनिटाइज़र है, सब कुछ है हमारे. कुछ मतलब हम लोग ने कुछ ऐसा छोड़े नहीं है. अपना होटल जो है बहुत फेमस है. यहाँ पे हमेशा लोगों की भीड़ रहती है. गवर्नमेंट की ओर से बताया गया था कि सोशल डिस्टेंसिंग पालना है, वो अनिवार्य है, उसका पालन करना ही करना है. तो अभी हम वहाँ पे भी देखें अपने यहाँ पे भी होटल में तो सोशल डिस्टेंस ज़्यादा मतलब भीड़ दिख रही है. तो उस हिसाब से आप कुछ रूल्स ये करने वाले हैं? भीड़ जब ज़्यादा हो जाती है तो हमारा आदमी हो जाता है, एक आदमी 2 आदमी खड़े हो जाते हैं, पब्लिक को दूर करते हैं. जैसा भाई डिस्टेंस रखो, दूर दूर खड़े रहो, मास्क पहनो, हमारे 2-3 आदमी वहाँ खड़े हो जाते हैं. आप बता रहे हैं कि अगर भीड़ भी होती है तो सोशल डिस्टेंसिंग का आप पूरेपूर पालन कर रहे हैं जो गवर्नमेंट ने बिल्कुल बिल्कुल आपको पता है गवर्नमेंट ने जो रूल दिए उस हिसाब से जो आपने बताया कि महानगर पालिका के जो मनपा के अधिकारी वगैरह आते हैं आपके पास, लेकिन वो अधिकारी जब आते हैं तो ऐसा बताया जाता है कि यहाँ पे सोशल डिस्टेंसिंग नहीं है. वो आपका क्या ही नहीं, बहुत सारे होटल है. तो आप बहुत दिनों से होटल चला रहे हैं, जो सोशल डिस्टेंसिंग है उसके लिए आप लोगों के लिए क्या बताना चाहिए? लोगों को तो हम खुद बताते रहते हैं जाके. मैं खुद काउंटर छोड़ के जाता हूँ, बताता हूँ भाई जो अपना रूल्स है यू हैव टू फॉलो द रूल्स. क्यों हमारा होटल नामचीन है इधर, क्यों हमारे ऊपर कोई बदनामी नहीं होना चाहिए कि गुडलक में ऐसा गलत काम हो रहा है कर. तर हे होते गुडलकचे व्यवस्थापक ज्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की शासनाने जे नियम आम्हाला सांगितलेले आहेत त्या नियमांचं आम्ही पालन करतो आहे. जरी गर्दी असेल तरी आम्ही किंवा आमचे जे इथले वेटर वगैरे आहेत ते जाऊन सांगतायत की सोशल डिस्टन्सिंग पाळा आणि शासनाने दिलेले प्रत्येक नियम पाळूनच आम्ही काम करतो असं त्यांचं म्हणणं आहे. कॅमेरामन रोहितसोबत अभिजित पोते, टॉप 20 न्यूज, आपली बातमी. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील हॉटेल चालकांसाठी जारी करण्यात आलेल्या नियमावलीबाबत महापालिकेच्या सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉक्टर कल्पना बळीवंत यांनी माहिती दिली. वर्षभर कोरोनाचं पॅन्डेमिक सुरू झाल्यापासूनच हे सगळे निर्बंध टप्प्याटप्प्याने लादण्यात आले होते आणि ते टप्प्याटप्प्याने थोडेसे रिलीजही करण्यात आले होते. पण तरीसुद्धा मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंग करणे, गर्दी न करणे हे सगळे कंपल्सरी नियम होते. लग्न कार्य कमीत कमी 50पासून सुरू झालं, ते आता 200पर्यंत गेले. पण हे सगळे नियम, बंदिस्त हॉल, ओपन हॉल, असे सगळे नियमावली आहे त्याची, पण ती पाळत नव्हते लोक. त्यामुळे थोडीशी शिथिलता आली होती ती पाळण्यामध्ये. त्यामुळे थोडंसं आपल्याला कदाचित सर्ज दिसत आहे केसेसमध्ये. तर आम्ही 17 तारखेपासून जी कारवाई सुरू केली
ती ह्या सर्व गटातल्या लोकांवर आहे, जे रस्त्यावर किंवा पब्लिक प्लेसमध्ये गार्डनमध्ये मास्क वापरत नाहीत. लोकांची थोडीशी भीती कमी झाली आहे की बरेच लोक मास्क असा खाली लावून ठेवतात, कानाला लावलेला असतो पण तो खाली असतो गळ्यातल्या एखाद्या वस्तूसारखा. तर त्या लोकांवर आपण कारवाई करत आहोत. रेस्टॉरंटमध्ये ऑल्टरनेट टेबल आपण ओपन ठेवायला सांगितलं आहे. 50%च फक्त त्यांनी टेबल्स ऑक्युपाईड ठेवायचे आहेत आणि त्या 50%मधले पण 4 लोकांचं टेबल असेल तर तिथे ऑल्टरनेट खुर्चीसुद्धा रिकामी ठेवायची आहे. हे नियम न पाळणाऱ्या रेस्टॉरंट्सवर आपण दोन्ही वेळेला सकाळी आणि संध्याकाळी ज्या वेळेला जास्तीत जास्त गर्दी असते त्यावेळेला आपण सॅनिटरी इन्स्पेक्टर आणि विभागीय आरोग्य निरीक्षकांमार्फत कारवाई सुरू केली आहे फाईन करण्याची. या सर्व नियमांचं पालन न करणाऱ्या हॉटेलवर महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून काय कारवाई करण्यात आली याबाबत महापालिकेच्या सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉक्टर मनीषा नाईक काय म्हणाल्या पाहूया. पुणे महानगरपालिकेच्या वतीने आज आपण 4 दिवसापासून आपण ही कारवाई जी आहे मास्कची किंवा सोशल डिस्टन्सिंगची किंवा रेस्टॉरंट्स, क्लब्स, नाईट क्लब्स या ठिकाणी आम्ही कारवाई करायला सुरुवात केलेली आहे. त्यामध्ये 270 ठिकाणी पब्लिक प्लेसेस म्हणजे जिमखाना क्लब किंवा पब्लिक प्लेसेस 270 ठिकाणी आम्ही कारवाई केली. रेस्टॉरंट आम्ही 55 रेस्टॉरंट्समध्ये कालच्या दिवसात एका दिवसात आम्ही कारवाई केली. मॉल्समध्ये सुद्धा 11 जणांच्यावर आम्ही नोटिसा आणि कारवाई केलेली आहे. मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि 311 जणांच्यावर काल पब्लिक ट्रान्सपोर्ट किंवा पब्लिक प्लेसेसमध्ये गर्दी करून उभा राहतील अशा ठिकाणी आम्ही वेगवेगळ्या वॉर्ड ऑफिसेसच्या क्षेत्रीय कार्यालयाच्या अंडर आम्ही त्यांनी ती कारवाई केलेली आहे. तिथे आमचे आरोग्य निरीक्षक किंवा वरिष्ठ आरोग्य निरीक्षक स्वतः जाऊन ते कारवाई करत आहेत. यामध्ये कालच्या एका दिवसात आम्ही जवळजवळ 3 लाखाचा दंड ठोकवलेला आहे आणि हे दंड हा फक्त पैसे वसूल करण्यासाठी नाही तर लोकांना एक शिस्त लावण्यासाठी आणि त्या जेणेकरून हा संसर्ग वाढणार नाही याच्यासाठी आम्हाला हा दंड ठोकावा लागलेला आहे. तर नागरिकांना मी एकच आवाहन असं करेन की आपलं सोशल डिस्टन्सिंग, मास्क आणि सॅनिटायझर याचा जास्तीत जास्त वापर करावा जेणेकरून जो कोरोनाचा संसर्ग आहे तो वाढू नये आणि आपण त्याच्यावर आटोक्यात आणण्यात यश मिळू एवढंच मी नागरिकांना आवाहन करू इच्छिते. एकूणच पुणे शहरातील हॉटेल्समधील परिस्थिती पाहता अनेक हॉटेल चालकांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीनं आवश्यक त्या उपाययोजना केल्या आहेत. मात्र अजूनही काही हॉटेल्समधून या नियमांचं पालन होताना दिसून येत नाही. त्याचबरोबर ग्राहकांची देखील तेवढीच जबाबदारी आहे. स्वतःला कोरोनापासून सुरक्षित ठेवण्यासाठी हॉटेलमध्ये गेल्यानंतर त्यांनी देखील काळजी घेण्याची गरज आहे. ताज्या बातम्या आणि विविध घडामोडींसाठी टॉप 20 न्यूज डिजिटल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.